आमच्याकडे नागपंचमीला रवा लाडू असे काही फराळाचे पदार्थ बनवले जातात। तर आम्ही आज इथे रवा लाडू बनवायला घेतले। तर घरातली सगळी कामं आधी आवरून घेतली, त्यानंतर इथं पोर्चमध्ये येऊन बसलो। सगळ्यात आधी देसी गाईचं तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता रवा भाजून घेणार आहे छान गुलाबी रंगावरती। तर इथं 1.25 किलोचा रवा आहे आणि आता इथं मी पाक करायला ठेवला आहे। तर 1.25 किलो रवा असेल तर 1 किलो साखर घेतलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये छान असा आपला पाक तयार होतो। याच्यामध्ये आम्ही रवा मिक्स करून ठेवला आणि जवळपास 1 तासभर आम्हाला हे सेट करण्यासाठी ठेवावं लागलं। लाडू काय लगेच वळायला आले नव्हते आणि मुलं काल बाबांबरोबर गेलेली होती शॉपिंग करायला। तर सगळं स्वतःच्या आवडीचं काय काय बाबांनी त्यांना घेऊन दिलेलं होतं। त्यानंतर लाडू वळायला आलेले होते म्हणून आम्ही तिघींनी मिळून छान असे लाडू वळून घेतले आणि उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे। सोमवारी बेल तोडत नाहीत म्हणून आम्ही आजच बेल तोडून ठेवतोय। तर चला, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।